नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे सामान्य ज्वर, त्याला कॉमन फिवर किंवा ताप येणे असे म्हटले जाते. शरीराच्या सामान्य तापमानापेक्षा तापमान वाढले तर आपण ताप आला असे समजतो. शरीरातील सर्वसामान्य कार्य बिघडले तर ते लक्षण असते. ताप मुलांना आणि प्रौढांना कोणालाही येऊ शकतो. शरीराचे सामान्य तापमान 98.4 ते 99.5 डिग्री फॅरनहाइट किंवा 36.9 ते 37.5 डिग्री सेल्सिअस इतके असते. हे तापमान आहार, शारीरिक श्रम, बाहेरील वातावरण आणि हवामान यावर अवलंबून असते. त्यानुसार कमी जास्त होत असते. रात्री 1:30 ते सकाळी 7च्या दरम्यान शरीराचे तापमान सर्वात कमी आणि दुपारी 4 ते रात्री 9च्या दरम्यान सर्वात जास्त तापमान असते. शरीराचे तापमान तापमापकाने म्हणजे थर्मामीटरने मोजतात. या तापमापकामध्ये पाऱ्याची एक लहानशी कुपी असते. काचेच्या नळीवर आकडे असतात. तापमानामुळे पारा गरम झाला की तो नळीमध्ये उतरतो. पाऱ्याची रेषा जेथे थांबते तेवढे तापमान आहे असे समजावे. तापमान अचूक मोजायचे असेल तर काम केल्यानंतर म्हणजे श्रमानंतर गरम पेय घेतल्यानंतर मोजू नये, ते अचूक येत नाही. आता ताप येण्याची लक्षणे काय आहेत? ताप बहुधा थंडी वाजून येते, डोके आणि अंग दुखते, तहान लागते, अंग गळून जाते, लघवीचे प्रमाण कमी होते, बद्धकोष्ठता होते, मळमळ, उलटी, नाडीचे ठोके वाढतात, श्वास वाढतो, ताप उतरताना भरपूर घाम येतो, भरपूर लघवी होते आणि बाकीचे लक्षणे कमी होतात. ताप जास्त असेल तर गुंगी येते. ताप 106 फॅरनहाइट पर्यंत चढले धोकादायक असते. 107 डिग्री फॅरनहाइट ताप चालला तर माणसाचा मृत्यू येतो. आता याची कारणे काय आहेत? ताप रोग नसून तो एक लक्षण आहे. अनेक रोगांमध्ये ताप हे एक महत्वाचे लक्षण आहे. शरीरामध्ये बिघड झाल्याचे ते लक्षण आहे. जीवाणू आणि विषाणू याचा संसर्ग झाल्यामुळे ताप येतो. त्यामुळे शरीरामध्ये विषारी आणि टाकाऊ पदार्थ साठले हे एक ज्वराचे म्हणजे तापाचे प्रमुख लक्षण आहे. खाण्यापिण्यामध्ये कुपथ्य केल्यामुळे हे पदार्थ शरीरामध्ये साठतात. ते बाहेर टाकण्याचा नैसर्गिक प्रयत्न म्हणजे ताप येणे. आता यावर उपचार काय आहेत? ताप येणे हा एक नैसर्गिक उपाय असल्याने तो उतरण्याची वाट बघावी. त्यात सहसा ढवळाढवळ करू नये. औषध दिल्यामुळे ताप उतरतो, परंतु शरीरातील विषारी पदार्थ आणि टाकाऊ पदार्थ शरीरात तसेच राहतात आणि काही उपद्रव नसतील तर सामान्य ताप साधारणतः 2 ते 3 दिवसामध्ये उतरतो. ताप उतरल्यानंतर सुरुवातीला रुग्णाने संत्र्याचा रस घेऊन उपवास करा. संत्र्याच्या रसात निम्मे कोमट पाणी टाकून सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत 2 तासांनी संत्र्याचा रस घ्यावा. यामुळे ताकद येते, लघवीचे प्रमाण वाढते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढते. उपवास काळामध्ये गरम पाण्याचा सुद्धा इनेमा घ्यावा. ताप 103 फॅरनहाइट पर्यंत असेल तर कपाळावर थंड पाण्याच्या कपड्याच्या घड्या ठेवाव्यात किंवा संपूर्ण अंग थंड पाण्याने पुसून काढावे. अथवा थंड पाण्यात भिजवलेली चादर रुग्णाच्या अंगाभोवती पायापर्यंत गुंडाळावी, मग त्यावर ब्लँकेट टाकावे. हे तासभर ठेवावे. ताप उतरेपर्यंत दर 3 तासाने हा उपाय करावा. पायापाशी आणि अंगाजवळ गरम पाण्याच्या बाटल्या ठेवाव्यात. ताप उतरल्यानंतर आणि जिभेवरचा थर गेल्यानंतर पुढील 2 दिवस 3 वेळा ताजी रसफळे, कसार फळे खावी. उदाहरणार्थ सफरचंद, पेर, द्राक्षे, संत्री, अननस, टरबूज. पिण्यासाठी लिंबाचा रस टाकून थंड अथवा गरम पाणी प्यावे. नंतर हळूहळू पौष्टिक आहार सुरू करावा. यात हिरव्या भाज्यांचे सॅलड, वाफवलेल्या भाज्या आणि फळे याचा समावेश असावा. ताप उतरण्यासाठी काही घरगुती उपाय करून बघावे. उदाहरणार्थ तुळशीचा काढा द्यावा. 12 ग्रॅम तुळशीची पाने अर्धा लिटर पाण्यामध्ये उकळावी. दूध, साखर, वेलदोडे घालून हा काढा द्यावा. ताप उतरतो. मेथीच्या बियांचा चहा क्विनाइन इतका प्रभावी आहे. हा चहा शरीर शुद्ध करतो आणि थंडावा देतो.
शरीरातील श्लेष्मा बाहेर काढून टाकण्यासाठी गुण हा मेथ्यामध्ये असतो. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.